गोकुळच्या दुधाला हलाल सर्टिफिकेट, मुश्रीफांची पडणार विकेट। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच आपली गोकुळ डेअरी दूध पावडर, तूप आणि लोणी निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेतल्यामुळे सध्या मोठ्या राजकीय वादात सापडली आहे। कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्ता आणि गोल्लीबोळातलं कडक राजकारण हे समीकरण ठरलेलंच। पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या आणि आशियातील सर्वात मोठी दूध संस्था म्हणून गाजणाऱ्या गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। आता एवढी मोठी निवडणूक लागल्यावर तिथे राजकीय कुस्ती होणार नाही आणि डावपेच खेळले जाणार नाहीत असं कसं होईल? गोकुळची निवडणूक म्हणजे कोल्हापूरकरांसाठी मिनी विधानसभाच आहे। पण यावेळेच्या निवडणुकीच्या आखाड्यात आधीच ईर्ष्या पेटलेली असताना त्यात एक नवाच आणि भलताच विषय येऊन पडलाय, तो म्हणजे गोकुळ उत्पादनाचा मिळालेला हलाल सर्टिफिकेट। सोशल मीडियापासून ते गावागावातल्या चावडीपर्यंत सध्या याच एका विषयावरून चांगलाच राडा पेटलाय आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे। नेमकं हे काय प्रकरण आहे? हलाल प्रमाणपत्र कोणी घेतलं, कशासाठी घेतलं आणि यावरून कोल्हापुरातील मातीत एवढा मोठा राडा का सुरू झालाय? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। विषय असा आहे की गोकुळ दूध संघानं त्यांच्या तूप, लोणी आणि दूध पावडर या महत्त्वाच्या उत्पादनांसाठी मुंबईच्या जुएफ सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच जमियत उलेमा ए हिंद हलाल ट्रस्ट या संस्थेकडून अधिकृत हलाल प्रमाणपत्र घेतलंय। आधी या प्रमाणपत्राची मुदत थेट 18 मार्च 2028 पर्यंत आहे। आता जशी ही बातमी आणि या प्रमाणपत्राचा कागद सोशल मीडियावर व्हायरल झाला तसा कोल्हापुरात एकाच वेळी संताप आणि राजकारणाचा धूर निघायला लागला। विरोधकांनी हिंदुत्ववादी संघटनांनी थेट शड्डू ठोकून सत्ताधाऱ्यांना विचारले की जे दूध, तूप आणि लोणी पूर्णपणे शाकाहारी आहे, जे गोमाता आणि म्हशीच्या दुधापासून बनतं, त्याला ही हलालची पिल्लावळ जोडायची काय गरज होती? यात कोणती पुरोगामीगिरी दडली आहे? आता हलाल म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ की हलाल म्हणजे इस्लाम धर्माला मान्य असणारे ज्या खाण्याच्या वस्तूंमध्ये डुकरांचं मांस किंवा अल्कोहोल नसेल आणि ते ठराविक पद्धतीने बनवलं असेल त्याला मुस्लिम देशात हलाल म्हणतात। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघानं आपल्या काही उत्पादनांसाठी हलाल सर्टिफिकेट घेतलंय, पण विरोधकांचं म्हणणं आहे दूध तर शाकाहारी आहे, त्याला धार्मिक सर्टिफिकेटची काय गरज? पण गोकुळचे अधिकारी म्हणतायत आम्हाला हे दूध आणि तूप दुबई किंवा सौदी अरेबिया सारख्या मुस्लिम देशात विकायचंय, तिथे हलाल सर्टिफिकेट असल्याशिवाय माल विकता येत नाही। हा निव्वळ व्यवसायाचा भाग आहे। आपल्या भारतात हलालला अनेक ठिकाणी बंदी घातली जाते। उत्तर प्रदेशमध्ये अशी बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही बंदी घालावी अशी मागणी काही संघटनांनी केली आहे। सरकार सध्या यावर विचार करत आहे, पण कोणताही अधिकृत नियम आलेला नाही। लोकांचं म्हणणं आहे की भारतात खाद्यपदार्थांसाठी FSSAI ही सरकारी यंत्रणा आधीच आहे, मग खासगी धार्मिक संस्थांना पैसे देऊन सर्टिफिकेट का घ्यायचं? यातला राजकीय ट्विस्ट असा आहे की जेव्हा हे हलाल सर्टिफिकेट घेतलं गेलं तेव्हा गोकुळच्या अध्यक्षपदाची धुरा महायुती सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र साजिद मुश्रीफ यांच्याकडे होती असा दावा विरोधकांकडून केला जातोय। आता हसन मुश्रीफ म्हटलं की कागलचं मोठं प्रस्त आणि कोल्हापूरच्या राजकारणातला हुकमी एक्का, त्यामुळे विरोधकांच्या हाती सत्ताधारी गटाला आणि विशेषतः मुश्रीफ कुटुंबाला घेण्यासाठी आयत्त कोलीत मिळाले। विरोधक गर्जना करत आहेत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि विशिष्ट मतपेढीला खुश करण्यासाठीच हा घाट घातला गेलाय। पण दुसरीकडे गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळच्या प्रशासनाकडे या गुगलीवर कडक बॅटिंग करत स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी थेट परिपत्रक काढून सांगितले की बाबांनो, यात कोणताही धार्मिक अजेंडा किंवा राजकारण नाही। गोकुळची उत्पादनं फक्त महाराष्ट्र किंवा भारतात विकली जात नाहीत, तर ती आखाती देशांमध्ये दुबई, सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात। त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि मुस्लिम देशांच्या अधिकृत व्यापार नियमांनुसार तिथल्या ग्राहकांसाठी हलाल प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणत्याही अन्नपदार्थाला आयातीची परवानगी मिळतच नाही। हे प्रमाणपत्र म्हणजे एखादा धार्मिक प्रचार नसून जसं आपल्याकडे FSSAI किंवा ISOचं गुणवत्तेचं सर्टिफिकेट असतं, तसेच ते आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक व्यावसायिक मानक आहे। त्यातून फक्त एवढीच तांत्रिक खात्री दिली जाते की उत्पादनात कोणतीही प्रतिबंधित किंवा मांसयुक्त घटक वापरलेले नाहीत। अमूल आणि मदर डेअरी सारख्या देशातल्या दिग्गज ब्रँडनाही आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करताना हेच नियम पाळावे लागतात। या परदेशी निर्यातीमुळे गोकुळला परकीय चलन मिळतं, ज्याचा थेट फायदा आपल्या कोल्हापूरच्या आणि ग्रामीण भागातल्या कष्टकरी शेतकरी आणि दूध उत्पादक सभासदांना चांगला दर देण्यात येतो। हे प्रमाणपत्र काही आज घेतलेलं नाही, ते 2022 सालापासून अस्तित्वात आहे। पण आता नेमकी 90 दिवसात गोकुळची निवडणूक लागल्यामुळे ज्या विरोधकांकडे सध्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध बोलायला कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही, ते केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्यासाठी हा जुना विषय उकरून काढतायत असं मुश्रीफ यांनी म्हटलंय। कोल्हापुराच्या राजकारणातला हाच तर खरा ठसका आहे। इथं दूध जितकं पांढरं आणि शुद्ध असतं तितकंच त्या दुधाच्या सत्तेचं राजकारण तांबड्या रश्श्यासारखं तिखट आणि झणझणीत असतं।
एका बाजूला हिंदू ग्राहकांच्या धार्मिक अस्मितेचा आणि शुद्ध शाकाहारी वस्तूंना हलालची गरज काय हा भावनिक मुद्दा पुढे करून विरोधक मतदारांना साथ घालतायत, तर दुसऱ्या बाजूला हा धार्मिक विषय नसून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा आणि जागतिक व्यापाराचा विषय असं सांगत सत्ताधारी आपली बाजू लावून धरतायत. आगामी पंचवार्षिक निवडणुकीत हा हलाल विरुद्ध व्यापार आणि अस्मिता विरुद्ध अर्थकारण असा सामना चांगलाच रंगणार असून कोल्हापूरचा दूध उत्पादक शेतकरी या निवडणुकीत कोणाला सत्तेचे दूध पाजणार आणि कोणाला घरी बसवणार हे पाहणं येणाऱ्या काळात मोठं रंजक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.